मुंबई या संस्था द्वारा आयोजित श्री जगद्गुरु पंचाचार्य युवकोत्सव आणि शिवदीक्षा याच्या समारंभामध्ये या पवित्र धर्मसभेत सिंहासनारूढ होऊन मंगलाशीर्वचन प्रदान केलेले श्रीशैल जगद्गुरु महास्वामींच्या श्रीचरणी अनंत प्रेम समर्पित करून आजच्या या धर्मसभेत शिवदीक्षा प्रदान करण्यासाठी उपस्थित असलेले ज्ञानेश्वर महाराज, वाईकर महाराज, मैशाकर महाराज, माडेकर महाराज, वडंगईकर महाराज, मंजुरकर महाराज, राय पाटणकर महाराज, औशेकर महाराज, पाटणकर महाराज आणि सर्व माहेश्वर मूर्ती समारंभात उपस्थित असलेले माहेश्वर आणि समस्त वीरशैव समाज, मुंबई नगरीमध्ये 18 वर्षानंतर हा जगद्गुरु पंचाचार्य निर्माणोत्सव अत्यंत वैभवाने साजरी होता। या वर्षी आयोजित केलेले हा समारंभ खरोखर श्रीशैल महास्वामीजी सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या वीरशैवांच्या इतिहासामध्ये एक सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा हा कार्यक्रम संपन्न होता। युवकोत्सवाच्या निमित्ताने आज शिवदीक्षा आणि हरियाचा समारंभ आयोजित केले असून 200-250 लोकांनी या संस्कार घेत आहे। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। दीक्षा संस्कार वीरशैव धर्मामध्ये जन्मल्यानंतर 8व्या वर्षी करण्याची परंपरा आहे। जर समजा 8व्या वर्षी दीक्षा नाही झाली मग पुढच्या आयुमध्ये करता येते की नाही? खरं म्हणजे धर्म फार उदार असतो। काही न करून लोकांनी संस्कार घ्यावा या उद्देशाने जर 8व्या वर्षी तुमची दीक्षा नाही झाली तर 9-10 वर्षाला तुम्ही काय चिंता करायची नाही। पुढे तुम्हाला 16 वर्षपर्यंत दीक्षा घेण्यासाठी थोडा सवलत दिलेला।
काही लोकांना 16 वर्षपर्यंत सुद्धा दीक्षा होत नाही. मग त्या लोकांसाठी काय करणार? त्यामुळे तुम्ही पण घाबरू नका. 16 मध्ये +16 करा, म्हणजे 32 वर्षपर्यंत तुम्ही दीक्षा घेऊ शकता. काही लोकांचे 32 ओलांडून गेले, मग ते लोक काय करायचे? तुम्ही बिलकुल घाबरू नका. 32 ला 32 बोनस मिळणार, म्हणजे 64 वर्षपर्यंत तुम्ही दीक्षा घेऊ शकता. काही वेळी 60 ओलांडलेले सुद्धा लोक असं दीक्षा घ्यायला, त्यांच्यासाठी काय? तुम्ही बिलकुल घाबरायचे नाही, तुम्हाला त्याचे दुप्पट मिळणार. जर तुम्ही जीवित असेल तर तुम्ही दीक्षा घेऊनच मरा, परंतु दीक्षा न घेता मरायचे नाही. त्याचे कारण काय आहे? तुम्ही जीवनामध्ये लिंग पूजा करता की नाही करता माहित नाही, भस्म लावता की नाही लावता काय माहित नाही, परंतु ज्या वेळी तुम्ही लिंगैक्य होता, म्हणजे शरीर सोडून तुमचा प्राण निघून जातो, त्यावेळी तुमचा अंत्यविधी करताना भस्म पाहिजे, रुद्राक्ष पाहिजे आणि लिंग पण पाहिजे. लिंग नसताना अंत्यविधी करता येत नाही. अनेक वेळी काय होतो, जर एखादा व्यक्ती दीक्षा न घेता जरी मेला, शिव झाला, घाईमध्ये कोणाचं लिंग बांधून सुद्धा त्यांचे अंत्यविधी करतात, परत ही पद्धती नाही. आम्ही एक गावी गेलो होतो. त्या गावची एक भक्तिमान महिला आमच्या जवळ आली, रडत सांगितले, महाराज मला एक लिंग पाहिजे. म्हणलो एवढं वय झाले, तुमची दीक्षा झाली नाही का? तुम्ही रोज लिंग पूजा करणार, लिंग कुठं गेला? काय सांगू महाराज, एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी गेलो होतो. त्यावेळी कोणाच्या गळ्यात लिंग नव्हतं, फक्त माझ्या एकट्याच्या गळ्यात लिंग होतं. ते लिंग घेऊन त्याला बांधले, मला लिंग नाही घातला. अशी परिस्थिती कोणाला येऊ नये म्हणून 8व्या वर्षी कमीत कमी लग्न होण्याच्या अगोदर तरी अवश्य लिंग दीक्षा घेतली पाहिजे. दीक्षा एक प्रकारचे लग्नच आहे, म्हणजे लिंग आणि अंगाची, शिव आणि जीवाचा लग्न असतो. पहिले शिवा बरोबर लग्न करायचे, पुढे जीवा जीवाबरोबर आपण लग्न करा न करा चालतं, परंतु हे लग्न अवश्य केला पाहिजे. आज आपल्या माहेश्वर मंडळाने एवढं शिवाचार्याला जगद्गुरूला बोलावून घेऊन 250-300 लोकांचे लग्न लावले. हे अत्यंत आनंदाने अभिमानाची गोष्ट आहे. खरं तुम्ही सर्व भाग्यशाली आहात. अनेक ठिकाणी एकाच शिवाच्या तुमचे दीक्षाविधी करत असतो. इथं 10-20 शिवाचार्य आहे आणि जगद्गुरु पंचाचार्यांचे युगमान उत्सवामध्ये तुमच्या दीक्षा होतं. म्हणजे जगद्गुरु पंचाचार्यांचे पूर्ण कृपाशीर्वाद तुमच्यावर आहे. तुमचे जन्म पावन झालेला. श्रीशैल जगद्गुरु महास्वामीजी आधुनिक विद्यामध्ये जास्त प्रवीण आहे. त्यांना लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट सगळं जास्त माहीत आहे. म्हणून महास्वामीजींनी तुम्हाला
एक अँटी व्हायरसचे उदाहरण देऊन खूप सुंदर तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे एक लॅपटॉपला एक अँटी व्हायरस लागतो. तुमच्या घरामध्ये 10 लॅपटॉप असेल तर काय करणार, एकही अँटी व्हायरस चालत नाही, वेगळे वेगळे लागतात. तसं घरामध्ये जेवढं लोक आहेत तेवढं लिंग पाहिजे. नसेल तर एका लिंग सगळं पूजा केले तर एक अँटी व्हायरस जसं सर्व लॅपटॉपला काम करतं तसंच करत नाही. त्यासाठी आता तुम्हाला जीवनभर व्हायरस म्हणजे पापरूपी व्हायरस अटक होऊ नये म्हणून हे परमनंट अँटी व्हायरस ह्याला टाइम बार नाही आहे. म्हणजे वारंवार बदलायचं नाही अँटी व्हायरस. म्हणजे अँटी व्हायरस रूपी इष्टलिंग प्रत्येकाने घेतलं पाहिजे. जेवढं घरामध्ये लोक आहे, म्हणजे तुम्ही म्हणजे लॅपटॉप सारखं अथवा तुमच्या घरातील कम्प्युटर सारखं आहे. अनेक ठिकाणी आम्ही बघतो की पतीला लिंग नाही तर पत्नीचे लिंग घेऊन पूजाला बसतो, आपण जाऊन देतो. काही वेळी मुलं येतात, आईचे लिंग घेऊन येतात, पूजा करून आईला परत देतात. ही अत्यंत चुकीची पद्धती आहे. आपण आपल्या धर्माचे जे सिद्धांत आहे ते व्यवस्थित ओळखून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही श्रद्धेने जर वागले, तुमच्या जीवन इतकं सुंदर होणार आहे आणि एका जन्मामध्ये तुम्हाला सद्गती मिळण्याची संधी या लिंग दीक्षाने मिळतो. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आता महाराजांनी इष्टलिंग म्हणजे अँटी व्हायरस म्हणून त्यांनी सांगितलं. आम्ही दुसरं आणखीन एक सांगतो. आता सगळ्यांना सेलफोन लागतो, मोबाईल. इतकं लोक इथं बसले, लहान लहान मुलापासून सगळ्यांकडे एक मोबाईल असतो, एक हँडसेट असतो. पती नसेल तर चालेल, पत्नी नसेल तर चालेल, मुलं बाळ नसेल तर चालेल, मोबाईल मात्र सर्वांना पाहिजे अशी स्थिती आता झालेली आहे. ठीक आहे, काळाची महिमा आहे, त्याचे चांगलं वापर करून घ्या, त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं नाही. म्हणजे एक व्यक्ती, या लोकातील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती बरोबर संपर्क करण्यासाठी, म्हणजे कुठेही बसून त्याचे संपर्क करण्यासाठी हँडसेट तुम्हाला मोबाईल दिलेले आहे. पूर्वी काली लँडफोन होते, घरात सुद्धा नव्हते फोन, पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन फोन करावा लागत होता, लाइटनिंग कॉल वगैरे. तुमच्या नावाने फोन आले तर पोस्टमन तुम्हाला बोलवायला यायचं, तुमचे फोन आले या म्हणून. परत हळूहळू प्रत्येकाच्या घरामध्ये लँडफोन झाला. आता प्रत्येकाच्या हातामध्ये एक मोबाईल आलेला. लँडफोन म्हणजे देवळासारखा, देऊळ. म्हणजे तिथं जाऊन तुम्ही देवाचा नमस्कार करायचा. परंतु वीरशैव जगद्गुरु पंचाचार्याने विचार केले, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क कुठेही बसून करण्यासाठी, जसं आता तुम्हाला मोबाईल पाहिजे तसं त्या काळामध्ये युगाच्या आरंभी प्रत्येक जीव शिवाबरोबर संपर्क करण्यासाठी इष्टलिंग रूपी हँडसेट तुमच्या हाती दिलेला आहे. म्हणजे इष्टलिंग एक प्रकारचं हँडसेट आहे, मोबाईल हँडसेट आहे. आता पूर्ण लोक तुम्हाला मोबाईल नंबर देतात, देवाशी
संबंध जोडायचे आहे ना तुम्हाला. जेव्हा असे संबंध जोडण्यासाठी आता गुरु तुम्हाला काल मंत्र देतात, म्हणजे गुप्त मोबाईल नंबर शिवाचे. तो आकडा रूपी नसतो, तो अक्षर रूपी मोबाईल नंबर असतो. तुम्ही हातामध्ये हँडसेट घेऊन गुरुने दिलेले मंत्राचे ज्यावेळी तुम्ही डायल करता, तो शिवाच्या मोबाईल मध्ये रिंग वाजतो. मग त्यावेळेस शिव तुमच्याशी संबंध करू शकतो. तुम्ही म्हणता महाराज आम्ही दीक्षा घेऊन 50 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, आम्ही रोज 1000 5000 वेळ देवाचे नामस्मरण करतो, अजून देवाने आपल्या मोबाईल रिंग उचलले नाही, नेहमी एंगेज येतो, त्याचे काय नंबर येत नाही. परंतु एक गोष्ट असा आहे, देव एक आहे, संबंध करणारे करोडो लोक आहेत. जे एखादा व्यक्तीचा संबंध लागला सोडत नाही लवकर, म्हणून सगळ्यांनी एंगेज लागत असते. परंतु एंगेज लागते म्हणून तुम्ही डायलिंग करणं सोडायचं नाही. तुम्ही रोज 1008 मिस कॉल करा, 5008 मिस कॉल करा, म्हणजे जप करायचं. एकाच्या बरोबर बोलत असलेले देव ज्यावेळी फोन ठेवतो, दुसरा नंबर बघतो, कोणाचे मिस कॉल ज्यादा आलेला आहे, ज्या व्यक्तीचा मिस कॉल ज्यादा आले असतो त्याचा देव पुन्हा तुम्हाला फोन करतो. म्हणून इष्टलिंग म्हणजे आज वैज्ञानिक दृष्ट्या एक प्रकारचे देवाच्या संबंध करून देणारा व हँडसम सारखा असतो. आणि गुरुने दिलेले जो मंत्र आहे तो देवाचे मोबाईल नंबर सारखा असतो. हे विचार आम्ही कशाला सांगतो, आता बसलेले लहान मुलांना तर कळतं ही भाषा, मोबाईल भाषा कळतो, इतर लोकांना कळत नाही, म्हणून या विचार सांगितलेला आहे. म्हणून आज तुम्हा सर्वांना हे सगळं हँडसेट मोफत आहे आणि तुम्हाला सिम कार्ड मोफत आहे, नंबर सुद्धा मोफतच आहे. अनेक कंपनी मोफत देतात, परंतु ते काही काळासाठी देतात. परंतु हे परमनंट तुम्हाला मोफत दिलेलं आहे आणि त्याचे वापर अवश्य करून आपले जीवन प्रत्येकाने सार्थक करून घेतलं पाहिजे. आजच्या या समारंभामध्ये केवळ महाराष्ट्राचे लोक नाही, राजस्थानहून वीरशैव आलेला आहे, केरळ प्रदेशातून वीरशैव आलेला आहे, कर्नाटकातून सुद्धा इथं वीरशैव लोक आलेला आहे. गुजरात मधून सुद्धा लोक आलेले आहेत. याचा अर्थ आहे तुमचा वीरशैव समाज गुजरात मध्ये आहे, राजस्थान मध्ये आहे, हरियाणा मध्ये आहे, केरळामध्ये आहे, तमिळनाडू मध्ये आहे. इथं आपले केरळाचे जनरल सेक्रेटरी शिवन इथं आले बघा, यांच्याकडे बघा तुम्ही. केरळ प्रदेशाचे अखिल भारत वीरशैव महासभाचे जनरल सेक्रेटरी शिवन, त्यांनी 2 वर्षापूर्वी केरळाचे कोट्टायम मध्ये पंचाचार्यांचे संमेलन घेतला होता. परंतु आम्ही सांगायला खूप आनंद वाटतो, त्या कोट्टायम मध्ये पुरा केरळ प्रदेशाचे 2 लाख लोक एक सभामध्ये उपस्थित, 2 लाख लोक उपस्थित. एवढं 2 लाखांची सभा आम्ही कुठल्याही प्रदेशात आतापर्यंत बघितले नाही. आता पुन्हा त्यांचे विचार आहे 2018 मध्ये पुन्हा
पंचाचार्यांचे एक युगमानोत्सव वीरशैव महासंमेलन करणार आहे. त्यावेळी 5 लाख लोकांना एकत्र आणण्याचा संकल्प केले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, केरळामध्ये 25 लाख वीरशैव आहे. 25 लाख वीरशैव. श्रीशैल जगद्गुरु, उज्जैन जगद्गुरु आणि काशी जगद्गुरु आणि अनेक शिवाचार्य विरक्त स्वामीजी त्या सभेत उपस्थित होते. त्यानंतर 1 वर्षानंतर एक दीक्षा कार्यक्रम ठेवला अनेक शिवाचार्यांनी घेऊन. त्यावेळी एकच वेळी 2000 लोक दीक्षा घेतले केरळामध्ये. आता तरी 200 लोक तुम्ही घेता. केरळामध्ये कधी सामूहिक दीक्षा झाली नाही. पहिला सामूहिक दीक्षा झाली. 2000 लोकांनी दीक्षा घेतली. म्हणजे इतर प्रांतामध्ये सुद्धा धर्मजागृती आता होत आहे. आणि जगद्गुरु पंचाचार्य जे कधी गेले नाही त्या प्रदेशामध्ये आता ते वाढतात. परवा आम्ही सेलम मध्ये गेलो होतो. श्रीशैल जगद्गुरु आम्ही सिद्धांत शिखामणी तमिळ भाषामध्ये अनुवाद झालेले उद्घाटन कार्यक्रम होता. तिथं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात, तिथं सुद्धा 30 लाख पेक्षा अधिक वीरशैव तमिळनाडूमध्ये आहे. खऱ्या अर्थाने वीरशैव धर्म एक अत्यंत प्राचीन धर्म आहे आणि प्रत्येक प्रदेशामध्ये वीरशैवांची उपस्थिती आहे. म्हणून आम्ही एकदा सांगितलं होतं, वीरशैवांना भाषाने ओळखता येत नाही, वेशाने ओळखता येत नाही. केरळाची भाषा वेगळं, वेश वेगळं. महाराष्ट्राची भाषा वेगळं, वेश वेगळं. तमिळनाडूची भाषा वेगळं, वेश वेगळं. परंतु भाषा वेश वेगळं असताना सुद्धा कपाळावर भस्म पाहिजे, गळ्यामध्ये लिंग पाहिजे, कमीत कमी एक तरी रुद्राक्ष जर आपल्या गळ्यात असेल तर आपण वीरशैव म्हणता येते. त्यांची भाषा कोणताही असो, वेश कोणताही असो. म्हणून हा महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आज अतिशय सुंदर कार्यक्रम होत आहे.